11 वाजता किंवा 2 वाजता पेपर आहे आणि व्हिडिओ एवढ्या सकाळी 8 वाजता देण्याचं हेच कारण आहे की 2 तासाने पेपर आहे, 2 तासात कशी रिव्हिजन करायची ते आयडिया क्लिअर करणार आहे। बघ 3 स्टेज मध्ये रिव्हिजन मी डिवाइड केली। आतापर्यंत तू अभ्यास करून आला, आता 11 वाजता पेपर आहे किंवा 2 वाजता पेपर आहे, कशी रिव्हिजन करणार? प्रत्येक पेपरला हे तुला करायचंय। कसं करायचं? 3 स्टेज मध्ये डिवाइड केले, रीडिंग, रिमेंबरिंग, रायटिंग। म्हणजे कसं बघ, रीड कसं करायचं आता डिटेल मध्ये नाही, फक्त थेरी वाचून घ्यायचं, काय काय डायग्राम, हा ही असे जे डायग्राम बरं का, याच्यात असे पॉईंट, हे शब्द आहे, हे मेन शब्द आहेत, न्यूमरिकल असेल 10, हे फॉर्म्युले आहे बरोबर, हे गणित असे त्याच्यावर अशा प्रकारे विचारलं जातं। क्लिअर अशा प्रकारे वाचन करून घ्यायचं, डिटेल नाही, फक्त पटापट पान उचलायचं, याच्यावर हे आहे, याच्यावर डायग्राम ही आहे, हा न्यूमरिकल असंच सोडवता न्यूमरिकल सुद्धा वाचायचं, डेरिव्हेशन मध्ये ही डायग्राम आहे, हा फॉर्म्युला आहे, अशा प्रकारे तुला रीडिंग करायची। रिमेंबर कसं करायचं यासाठी, आता मित्राशी गप्पा मारायची, एकमेकांना सांगायचं, हा मला सांग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय, तो सांगतो हा असा आहे, त्याच्यात ही स्टेप आहे, तिसरी स्टेप नाही रे, तिसरी स्टेप ही नाहीये, तिसऱ्या स्टेप मध्ये हे होतं बरोबर। मग स्टोक्स थेरम कसा वर्कआउट करतो, स्टोक्स थेरम वरून खाली जेव्हा टँक ऑफ कूलिंग येते तेव्हा तो वर्कआउट करतो, अशा प्रकारे एकमेकांना सांगा, तेव्हा ते रिमेंबर होईल। आणि आता रीडिंग झालं, हे कर, समजा 1 तासात गेलं, हे झालं तुझं समजा अर्ध्या तासात, आता अर्ध्या तासात रिमेंबरिंग कसं वर्कआउट करायचं आपल्याला, याच्यामध्ये पेपर आठवायचा। आता हा प्रश्न आला पेपरमध्ये, मी काय सोडवणार आहे, कसं सोडवणार आहे, हा बरोबर, मी पहिल्यांदा हा प्रश्न करतो, तिसरा ए करतो, नंतर सी करतो, याच्यावर येईल तो, हा शक्यतो या ठिकाणी येईल, मग याचा आलं की मी अशा प्रकारे एवढे पॉईंट लिहिल, मला एवढे आठवता, कळालं? या प्रकारे प्रश्नपत्रिका आठवायची, या 3 स्टेज मध्ये स्टडी करायचा, बस या प्रकारे केलं का तुझी रिव्हिजन फिक्स, तू पेपरमध्ये क्लासमध्ये पहिला येऊन जाशील। क्लिअर? तसंच तुला अजून हेल्प लागली तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन आहे, त्यावर लेक्चर बघूनही तू करू शकतो, किंवा मी सांगितलं ट्रिक फॉलो कर आणि आत्ताची एक्झाम टॉप कर। काय रिझल्ट आला पेपर नंतर मला कमेंट मध्ये लिही।